तर तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। घरकुल योजनेमधील ज्या पण लाभार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या लाभार्थ्यांचं जर यादीमध्ये नाव आहे की नाही कसं चेक करायचं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। एकदम 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं गाव वाईज यादी आहे ती यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता आणि ती PDF फाईलसुद्धा डाउनलोड करू शकता। आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझरवरती येऊन RH रिपोर्टिंग हे नाव सर्च करायचं आहे। RH रिपोर्टिंग नाव सर्च केल्यावरती तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। आता इथं आले तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या खाली एक होमचं एक ऑप्शन दिसेल निळ्यामध्ये, हे पाहिजे तुम्ही, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। होम बटनवर तुम्ही क्लिक केल्यावरती इथं तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहण्यास मिळेल। ABC असे तुम्हाला ऑप्शन दिसतील। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, एकदम खाली यायचं आहे, एपमध्ये यायचं आहे। इथं एपमध्ये आलं 3 नंबरचं ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन अकाउंट, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला पहिलं ऑप्शनवरती तुमचं जे पण वर्ष तुम्ही फॉर्म भरला आहे ते वर्ष इथं टाकून घ्यायचं आहे। 2024, 25, 25, 26 जे पण असेल ते इथं टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला कोणती योजना आहे त्या योजनेचे नाव इथं टाकायचं आहे। प्रधानमंत्री आवास योजना इथं मी टाकून घेतो। आता यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे। या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र टाका। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो पण जिल्हा असेल, ज्या तुम्हाला जिल्ह्याची यादी पाहिजे असेल ते जिल्हा इथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे। आता मी अहमदनगर जिल्हा इथं सिलेक्ट करतो। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो पण तालुका आहे ते तालुका इथं टाकून घ्यायचा आहे। तालुका टाकून झाल्यावरती तुम्हाला तुमचं जे पण गाव आहे गावाचं नाव इथं तुम्हाला शोधायचं आणि टाकायचं आहे। इथं खाली तुम्ही जायचं, तुमचं नाव शोधायचं गावाचं आणि त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं मी माझ्या गावाचं नाव इथं टाकून घेतलेलं आहे। आता यानंतर इथं खाली तुम्ही पाहू शकता आधी तुम्हाला कॅप्चर आहे। आता कॅप्चरमध्ये कसं आहे, तुम्हाला हे जे अंक दिसतात 28 + 30 किती होतात, आता हे इथं टाकून घ्यायचं आहे। आता इथं मी ते टाकून घेतो। त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट बटन दिसेल, ते सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी सबमिट बटनवर तुम्ही क्लिक केल्यावरती खाली यायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता तुमची गावाची यादी, जे पण तुमचे गावात जे पण लाभार्थीला घरकुल योजनेमध्ये पात्र झाले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहेत। इथं तुम्ही तुमचं नाव पाहू शकता। आणि जर ही PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर इथं वर एक डाउनलोडचं PDF म्हणून एक रेड ऑप्शन दिसत आहे लाल कलरमध्ये, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि PDF फाईल तुम्ही एकदम डाउनलोड 2 मिनिटांमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि ती पाहू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व चॅनलवरती